तसं तर माझा लहान भाऊ कधी माझ्यापाशी मागणार नाही की हे खायचंय ते खायचंय, मम्मीपाशी नक्की सांगणार की ते तिला बनवायला लाव म्हणून. पण आज दिवस कुठे उगवला होता काय माहिती. सकाळी उठल्याबरोबर मला म्हणतो कसा की व्हेज ग्रिल सँडविच बनव म्हणून. मग ना बोलायचं तर काय सवालच नव्हता, कारण नाश्त्याची सोय झाली. त्याला आवडतं, मला आवडतं, घरात सगळ्यांनाच आवडतं. मग बटाटे उकडायला लावले आणि बटाटे उकडतात आहेत तोपर्यंत सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. बटाट्याची फोडणी करत असताना त्याच्यामध्ये मॅगी मसाला हमखास टाकायचा, बिलकुल विसरायचं नाही. बटाटा वाफलत होता तोपर्यंत भांडी आणि किचन दोन्हीसुद्धा साफ करून घेतलं. मला घाण झालेलं किचन बिलकुल आवडत नाही, म्हणून साईड बाय साईड ते करून घेतलं आणि लगेचच सँडविच लावायला घेतलं. सँडविचच्या एका साईडला करून घेतलेली शेजवान, केचप आणि मेयोची चटणी लावून घ्यायची. मग कांदा, काकडी आणि टॅमॅटो मी लावून घेतलं. त्याच्यावरती चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आणि एका साईडला करून घेतलेला बिना कांद्याचा बटाटा जो की परतून घेतला ना, तो लावून घ्यायचा. नंतर तुम्ही हे बटरवरती पण भाजू शकता, पण माझ्याकडे साजूक तूप होतं, मग मी त्याच्यावरती भाजून घेतलं. ॲडिशनल ह्याच्यामध्ये ना तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता, पण मी स्किप केलं होतं. आता ह्याचा तर काही इनाम मिळाला नाही, पण फक्त कॉफी बनवली म्हणून आजोबांनी हातावरती 100 रुपये टेकवले. बाकी आजपुरतं इतकंच. आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालंय.